नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पान म्हणजे मराठी पुस्तकांच्या दुनियेतला आपला प्रवास. हा आनंददायी तर असतोच, पण कधीतरी लेखकांच्या अभिव्यक्तीने त्यांच्या व्यक्त होण्यानं अस्वस्थ करणाराही असतो. तर अशा या आनंदाचं पान कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण कायम म्हणत असतो की सध्या युवा पिढी खूप उत्तम लिहितेय, व्यक्त होतेय. त्याच युवा पिढीच्या 2 प्रतिनिधींशी आज आपल्याला गप्पा मारायच्यात. सगळ्यात आधी गप्पा मारायच्यात आदित्य दवणे या युवा कवी बरोबर. युद्धानंतर या आदित्याच्या कविता संग्रहाबद्दल आजच्या आपल्या गप्पा होणार आहेत. खरं तर नावापासूनच मला सुरुवात करायची आहे की युद्धानंतर का, आणि हे कुठलं युद्ध आहे, कशाशी, कोणाशी, कोणाबरोबरचं युद्ध आहे? माझ्या मनोगतातली पहिली ओळ आहे की जगात पहिल्यापासून 2च धर्म अस्तित्वात होते, मानवता आणि दानवता. तर हे युद्ध जे आहे ते याच 2 प्रवृत्तींविषयीचं युद्ध आहे. या सगळ्या संग्रहाचं काम करत असताना मला असं खरं तर मनापासून आतमधनं जाणवत होतं की या विषयावरती आधी का जास्त काव्याच्या दृष्टीनं बोललं गेलं नाही. माणसाचा इतिहास जर का बघाल तर तो सगळा इतिहास युद्धाचा आहे. म्हणजे आपण पराक्रम जे आत्तापर्यंत मोजले गेले तर ते युद्धात झालेलेच पराक्रम आपण आत्तापर्यंत मानलेले आहेत आणि अजूनही तोच इतिहास आपण वर्तमानात सुद्धा पुढे नेतोय. त्यामुळे जगातलं युद्ध, आजचं युद्ध, मानवतेविरुद्धचं युद्ध खरं तर या संग्रहातल्या कवितांमधनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मला खरं तर आदित्य, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही कायम बोलत असतो की सध्याची युवा पिढी म्हणजे मग ग्रामीण भागातली युवा पिढी असेल किंवा शहरी भागातली खूप वेगवेगळ्या पद्धतीने लिखाण करते आणि या कार्यक्रमामुळेच आमच्यापर्यंत ते पोचतंय. नाही तर काही ठराविक पुस्तकं मराठीत वाचली जायची आणि आता अभिव्यक्त होताना वेगवेगळ्या पद्धतीने दिसतात आहे. आता तू तुझ्या कविता संग्रहाचा जो काही विषय आहे तो सांगितला. का हा विषय, का म्हणजे इतका हा जो मनातला कोलाहल म्हणतो किंवा मनात साचले पण असतं ते का, आणि तुमची नवी पिढीची पद्धत काय आहे व्यक्त होण्याची? अक्षरशः खरं तर म्हणजे सांगायला गेलं तर माझा आत्तापर्यंत म्हणजे युद्धाशी असा कुठला संबंध आला नाही खरं तर. म्हणजे मी असं म्हटलंय की माझा सकाळचा चहा सुद्धा आत्तापर्यंत कधी हुकला नाहीये आणि मी बंदुका सुद्धा हाताळल्यात, त्या आम्हाला जत्रेमध्ये फुगे फोडायला मिळतात, त्याच आत्तापर्यंत वापरल्या गेल्यात. परंतु आत्ता जे जगभरात सुरू आहे आणि मध्यंतरी मी अशी एक कथा ऐकली होती, इंग्रजी कथा, की तुम्ही एका बरणीमध्ये लाल मुंग्या टाका आणि त्याच बरणीत तुम्ही काळ्या मुंग्या टाका, त्या सुखाने नांदतील. पण कोणीतरी येतं, तो जो जार आहे, ती जी बरणी आहे ती गदागदा हलवतं आणि ठेवून देतं आणि मग या लाल मुंग्या काळ्यांविरुद्ध आणि काळ्या लाल मुंग्यांविरुद्ध बंड पुकारतात. तर या सगळ्यामध्ये दोघांपैकी कुठला गट खरा किंवा सत्यतेच्या बाजूचा आपण बघता कामा नये. ती बरणी हलवली कोणी, तो कंट्रोल कोणाच्या हातात आहे ते बघण्याची आज खरं गरज आहे. आणि त्याचा शोध घेताना कुठेतरी युद्धानंतरची एकंदर सुरुवात झाली आणि जगभरात अनेक देश, आज येमेन, लेबनन, इस्रायल, पॅलेस्टाईन, आपल्या भारतातलं काश्मीर, अरुणाचल प्रदेश जे धुमस्त आहे, त्यांचा आक्रोश इथे बसून सुद्धा जर का तुमच्यात ती संवेदना जागृत असेल तर ऐकू तुम्हाला येऊ शकतं असं मला जाणवलं. आणि त्याच सगळ्या आक्रोशाचा आवाज म्हणजे युद्धानंतर आहे असं मला वाटतं. नाही, पण मला ना खरं तर हा प्रश्न मी जो विचारला तो वेगळ्या पद्धतीने विचारते की सध्याची म्हणजे मिलेनियल जी पिढी आहे, मिलेनियल्स जे आहेत त्यांच्याजवळ व्यवधानं खूप आहेत. त्यांना बघायला यूट्यूब आहे, त्यांना बघायला इंस्टाग्राम आहे, त्यांच्याजवळ सतत रील्स आहेत आणि त्यामुळे त्यांना करायलाही खूप गोष्टी आहे. असं असताना विचार करणं आणि तुमच्या आजूबाजूला जे काय घडतं आहे त्याचा विचार करणं आणि त्या गोष्टींवर व्यक्त होणं, हे होतं का की काही मोजकेच लोक करतात? नाही, म्हणजे आज पुन्हा एकदा यात अनेक प्रकारचे गट मला आढळून येतात. व्यक्त होण्याच्या पण अनेक पद्धती आज आल्या आहेत. म्हणजे खूप हार्शली आणि डार्क सुद्धा व्यक्त होणारे आज लोक आहे आणि संयत माहितीच्या आधारावरती व्यक्त होणारे सुद्धा लोक आहेत. त्यामुळे आज सगळा जमाना फॉलोईंगचा आहे. त्यामुळे तुम्ही ज्याला आज फॉलो कराल तो कंटेंट तुमच्यापर्यंत येत जातो आणि तोच तुम्ही पुढे घेऊन जाता असं मला वाटतं. त्यामुळे व्यक्त होत आहेत तरुण आणि खूप अभ्यासपूर्ण व्यक्त होतात असं माझा अभ्यास आहे एकंदर तरुण पिढी. परत तुझ्या कविता संग्रहाकडे येऊया युद्धानंतर, की विषय काय आहे हे आम्हाला तू सांगितलंस. पण
त्यातले कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुला अस्वस्थ करून गेल्या आणि असं वाटलं की यावर काहीतरी लिहिलं पाहिजे? कदाचित एखादी कविता सुद्धा तू आम्हाला वाचून दाखवलीस छोटी तर. म्हणजे युद्ध होतात, त्या युद्ध होण्याच्या मागची कारणं अनेक असू शकतात आणि ते आहेत सुद्धा. त्याच्यात न पडता कुठलंही युद्ध ही मानवतेची हानी करूनच जातं. त्यामुळे युद्धानंतर हे संग्रहाचं नाव मला खरं तर थोडंसं बोलकं वाटतं याकरता की ह्या सगळ्या ज्या कविता आहेत त्या युद्धानंतर जी वाताहत देशांची झाली आहे, मानवतेची झाली आहे, तिथल्या मुलांची झाली आहे, त्यांच्या भविष्याची झाली आहे, ती जी वाताहत आहे युद्धानंतरची, ती युद्धानंतरची वाताहत, ते विस्थापितांचं दुःख मांडण्याचा प्रयत्न युद्धानंतर या संग्रहातनं मी करण्याचा प्रयत्न केला आहे. 66 कविता आहेत त्याच्यामध्ये. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. नीरजाताईंचं संपादन याला लाभलं आहे. त्यामुळे ही सगळी प्रोसेस जी होती माझ्याकरता 2017 पासून मी या प्रोजेक्टवरती काम करतोय ती म्हणजे मी असं म्हणणार नाही, कारण विषय खरं तर असा आहे की आनंद देणाऱ्या कविता मला कधीच नव्हत्या. ह्यातल्या प्रत्येक कवितेनं मला भोगलंय असं मी खरं तर मानतो आणि ह्यातली प्रत्येक कविता माझ्यातल्या कशाला तरी मुक्ती देऊन गेल्या असं मी मानतो. त्यामुळे हा सगळा 66 कवितांचा संच युद्धानंतरचा. पण मग तू आता नीरजाताईंचा उल्लेख केलास. राजहंस प्रकाशनासारखी मोठी प्रकाशन संस्था आहे तिने हे पुस्तक प्रकाशित केलंय. तर ती सगळी प्रोसेस कशी होती शिकण्याची, की एक मोठ्या कवयित्री ज्या स्वतः सुद्धा उत्तम पद्धतीने व्यक्त होतात समाजात जे काय चाललेलं आहे त्याच्याशी, तर ते सगळं सांग ना आम्हाला. या संग्रहातली जी पहिली कविता लिहिली त्याची थोडीशी एक पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. पियानिस्ट नावाची एक कविता आहे. पियानिस्ट नावाचा एक चित्रपट आला होता 2002 साली. तो बघून झाल्यानंतर जी माझ्या आत्म्यानं घुसमट निर्माण झाली ती व्यक्त करायला मी पहिली कविता लिहिली आणि ती कविता मौजेत त्या वर्षी छापून आली होती आणि तिथपासून तो प्रवास सुरू झाला. तो अगदी गेल्या वर्षी मौजेमध्ये तुलना नावाची माझी याच संग्रहातली एक कविता प्रसिद्ध झाली आणि ती वाचून मला आदरणीय दिलीप माजगावकर सर यांचा मला संदेश आला की त्यांच्याकडे बाळ होतंच माझं, पण ते मला म्हटले की आपण तुझ्या कवितांचा संग्रह करूया. आणि मला संपादनाचा संस्कार हवा होता, कारण आज बऱ्याचदा असं दिसून येतं आमच्या पिढीमध्ये की कविता लिहिल्या जातात आणि मग त्या एकत्र करून छापल्या जातात. मला संपादनाचा संस्कार हवा होता आणि नीरजाताईंसारखं व्यक्तिमत्व जे कवितेमधलं इतकं ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे आणि खरं व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडे मी गेलो आणि ताईंनी मला खूप चांगलं दीर्घ मार्गदर्शन केलं. म्हणजे आम्ही अगदी व्हॉट्सअप चॅटवरती माझ्या अनेक कविता डिस्कस करत असू. त्यामुळे म्हणजे 112 कविता होत्या ह्याच्यात, त्या 66 वरती आणण्याचं काम खरं तर नीरजाताईंनी केलं आणि हा सगळा संग्रह आपल्यापर्यंत आज पोहोचतोय. आदित्य, खरं तर आता शेवटचाच प्रश्न की कवी म्हणून कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणं आणि आता त्याचं युद्धानंतर हे पुस्तक निघालं, पण आत्ता जे काय घडतंय किंवा तुझ्या आजूबाजूला जे काय होत असतं ते कथेच्या रूपात, कादंबरीच्या रूपात यावं किंवा मी लिहावं अशा पद्धतीने काही तू विचार केलायस का, किंवा तशा पद्धतीचं काही काम सुरू आहे का? मला आज आनंदाचं पान या माझ्या आवडत्या कार्यक्रमात खरं तर सांगायला आवडतंय. आनंद होतोय की एका कादंबरीचं लेखन सुद्धा माझं पूर्ण झालेलं आहे आणि गेल्या वर्षी मी वारी केली. तर संपूर्ण वारी केली मी आळंदी ते पंढरपूर. तर ते अनुभव कथन सुद्धा माझं लिहिण्याच्या वाटेवरती आहे. त्यामुळे हे 2 पुस्तक रूपात प्रकाशित. होय होय होय. तुझं हे जे नवीन पुस्तक आलंय, कविता संग्रह आलाय, त्याच्यासाठी आमच्या सगळ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि नवीन जे काही ज्या पद्धतीने तू अभिव्यक्त होण्याचा प्रयत्न करतोयस त्यासाठी सुद्धा आमच्याकडनं शुभेच्छा. आज तू आलास इथे, आम्हाला वेळ दिलास, तुझ्या पुस्तकाविषयी, तुझ्या कवितांविषयी बोललास. एक मिनिट फक्त मला बोला ना, बोला. की आनंदाचं पान हा एकमेव कार्यक्रम आता टेलिव्हिजनवरती आम्हा साहित्यिकांकरता एक हक्काचा कार्यक्रम आहे असं मी खरं तर मानतो. आणि या कार्यक्रमामध्ये येण्याचं मी अगदी हक्काने सांगेन, प्रत्येक कवीचं आणि प्रत्येक साहित्यिकाचं स्वप्न आहे. ते आज युद्धानंतरच्या या पुस्तकाच्या निमित्तानं आपण पूर्ण केलं. मी खरंच एबीपी माझा आणि आनंदाचे पान आणि भारती आपले खूप मनापासून आभार मानतो. खूप आभार तुझे. या गप्पांनंतर आणखी एका वेगळ्या पुस्तकाविषयी एका युवा लेखकाकडून आपल्याला जाणून घ्यायचंय. लेखक डॅनियल मास्कर्निस यांचं मेरी लास्कर यांच्याबद्दलचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. मेरी लास्कर यांचं वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. अमेरिकन कार्व्हरचं आयुष्य जसं प्रेरणादायी आहे तसंच मेरीचं सुद्धा आहे. तेव्हा या पुस्तकाविषयी आणि मेरी लास्करबद्दल जाणून घेऊया डॅनियल यांच्याकडूनच.
डॅनियल, स्वागत आहे तुमचं आनंदाचं पानमध्ये. अगदी पहिला प्रश्न आहे अर्थातच, की आम्हाला या पुस्तकाविषयी आणि मेरी लास्करविषयी जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडनं. अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ही संस्था NIH, या संस्थातून जे काही वैद्यकीय संशोधन औषध रूपानं जे काही निष्पन्न होतं ते फक्त अमेरिकेपुरता सीमित राहत नाही, तर संपूर्ण जगाला त्याचा फायदा होतो. तर अशी ही जी महत्त्वाची संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, ही संस्था आपण जर 1940-1950च्या दशकात जर पाहायला गेलो तर अतिशय मृतवत आणि निष्क्रिय अवस्थेत होती. मात्र या संस्थेमध्ये प्राण फुंकण्यात आणि या संस्थेचं पुनरुज्जीवन करण्यात एका स्त्रीचा सिंहाचा वाटा होता. मेरी लास्कर हे त्या स्त्रीचं नाव. तिला हे सर्व का करावंसं वाटलं, हे सर्व करण्यामागे तिच्या प्रेरणा काय होत्या, याचा शोध म्हणजे मेरी लास्कर हे लिहिलेलं पुस्तक आहे. तिचे पती अल्बर्ट लास्कर यांच्या मदतीनं लास्कर फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि वेगवेगळे जे काही दुर्धर आजार आहेत, कॅन्सर, ब्रेन स्ट्रोक, हार्ट डिझीज, यामध्ये औषधं का शोधली जात नाही याविषयी तिने असा विचार मांडला की नागरिकांचे हे जे काही आजार आहेत याकडे सरकारने लक्ष पुरवलं पाहिजे. सरकारने या वैद्यकीय संशोधनासाठी निधी किंवा जी काही संसाधनं गरजेची आहेत ती तरी पुरवली पाहिजे. सरकारी खर्चानं वैद्यक संशोधन हा विचार पटवून देणं तिला खूपच कठीण केलं. पण मला आता हे सगळं ऐकताना खूप उत्सुकता म्हणून प्रश्न विचारावा असं वाटतो, की तुम्हाला तुमची मेरी लास्करची ओळख कशी झाली आणि ती पुस्तक रूपात मराठी वाचकांपर्यंत यायला हवी, हे कसं ठरलं आणि हे पुस्तक कसं साकारलं गेलं? तर त्याचं झालं असं, 2018 या वर्षी द एम्परर ऑफ ऑल मेलडीज हे पुस्तक माझ्या हाती लागलं. डॉक्टर सिद्धार्थ मुखर्जी यांनी लिहिलेलं आणि यामध्ये विविध म्हणजे प्राचीन काळातील वैद्यांपासून ते आता आधुनिक काळातील डॉक्टरांपर्यंत सर्वांचे कसे योगदान राहिलेले आहे याचा त्यांनी त्या पुस्तकात आढावा घेतलेला आहे. आणि त्यात बऱ्याच अशा व्यक्तिरेखा त्यांनी मांडलेल्या होत्या, शेकडो व्यक्तिरेखा होत्या. आणि या शेकडो व्यक्तिरेखातील एक व्यक्तिरेखा माझ्या मनात रुतून बसली आणि मेरी लास्कर हे त्या व्यक्तिरेखेचं नाव. ते रुतून बसण्याचं कारण असतं की मेरी लास्कर ही स्वतः वैद्यक क्षेत्राशी संबंधित नव्हती. ती खरं तर आर्ट्सची विद्यार्थिनी आणि ती राजकीय क्षेत्राशीही संबंधित नव्हती. तरीही तिनं ज्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर या आजारामध्ये जे काही तिनं योगदान दिलेलं आहे, म्हणजे विविध नागरिकांच्या संस्था उभारून आणि सरकारवर दबाव आणून, तर ते मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं की अशा व्यक्तींची आज गरज म्हणजे समाजाला करून देणं खूपच गरजेचं आहे. मला त्या व्यक्तीचा अधिक शोध घ्यावा असं वाटू लागला, कारण त्या पुस्तकामध्ये फक्त 6 पानात त्या व्यक्तिरेखेचा उल्लेख आलेला होता. त्यामुळे अधिक शोधापोटी मी जेव्हा इंग्रजी आणि इतर भाषामध्ये जेव्हा शोध घेतला, मला धक्का बसला की मेरी लास्करवर एकही पुस्तक उपलब्ध नव्हतं. ही मी 2018ची गोष्ट म्हणतो. आणि त्यामुळे मला कुठेतरी त्या व्यक्तिरेखेचा शोध घ्यावासा वाटू लागला. डॅनियल, खरं तर अगदी शेवटचा प्रश्न, की तुम्ही एक मोठं काम केलंय, मेरी लास्कर सारखे अशी व्यक्ती जिने मोठं काम करून ठेवलंय, ती मराठी भाषेत आपल्या वाचकांसाठी आणली. बाकी तुमचं लिखाणाचं काम काय आहे, तुमच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल. तर खरं तर मी पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, IT क्षेत्रात काम करणारा माणूस आहे. मी मागील गेल्या 10 ते 12 वर्षापासून वसईतील विवेकवादी चळवळीशी संलग्न आहे. आणि जेव्हा आम्ही जेव्हा सुरू केली वसईमध्ये, तेव्हा त्या चळवळीची म्हणजे विवेकवाद विचार आत्मसात करताना त्या परिसरामध्ये जे काही पडसाद उमटले, तो त्याचा लेखाजोगा मी घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि तो लेखसंग्रह साधना साप्ताहिकानं प्रकाशित केला होता. आणि त्या लेखमालिकेचं 2020 साली मंच या पुस्तकाचं कुमार केतकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं. आणि त्या पुस्तकाला पुढे जाऊन राज्य शासनाचा ताराबाई शिंदे हा पुरस्कारही मिळाला होता. तर ते माझं पहिलं पुस्तक आहे. आणि त्यानंतर हे माझं मेरी लास्कर हे दुसरंच पुस्तक आहे. खरं सांगायचं तर माझा पिंड मी लेखकाचा मानत नाही. मला असं वाटतं की लेखक हा प्रथम एक रिपोर्टर असतो. सो माझी दोन्ही पुस्तकं मला वाटतं मला लहानपणापासून एक रिपोर्टर व्हायची एक उर्मी होती, ती कुठेतरी मी या 2 पुस्तकाच्या माध्यमातून
पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी कीर्ती जोशी. TWJ फाउंडेशनच्या भावार्थमधली टॉप 5 पुस्तकं आपण बघूया. यामध्ये पहिलं पुस्तक आहे ते म्हणजेच पियूची वही. संगीता बर्वे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. यामध्ये पियू नावाच्या छोट्या मुलीची दैनंदिनी आहे, डायरी आहे. त्यात ती रोज तिच्या घडणाऱ्या घटना यामध्ये ती लिहित असते आणि लहान मुलांसोबत मोठ्यांनाही हे पुस्तक आवडतं आहे आणि मुलं आता दैनंदिनी हे पुस्तक बघून लिहायला सुरुवात करत आहेत. साहित्य अकादमी प्राप्त असं हे पुस्तक आहे. यानंतर या आठवड्यातलं दुसरं पुस्तक ते म्हणजेच उसवण ही कादंबरी आहे. देविदास चौदागर यांनी ही कादंबरी लिहिली आहे. यामध्ये एका शिंप्याची गोष्ट आहे. आता आपण बरेच जण रेडीमेड कपडे वापरत असतो आणि त्या रेडीमेड कपडे वापरताना शिंप्यांची काय कहाणी असेल, त्यांचा पराभव असेल, त्यांची दुःख असेल, तर अशी ही सगळी कहाणी या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकाला सुद्धा नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. यानंतर या आठवड्यातलं तिसरं पुस्तक ते म्हणजेच मॅडम कमिशनर. मीरा चड्ढा बोरवणकर या पोलीस ऑफिसर आहेत आणि त्यांची ही जीवन कहाणी आहे. हेही बेस्टसेलर असं पुस्तक आहे. खूप इन्स्पिरेशनल असं पुस्तक हे आहे. यानंतर या आठवड्यातलं चौथं पुस्तक ते म्हणजेच सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा. अरुणा ढेरे यांच्या ह्या कथा आहेत वेगवेगळ्या. यामध्ये सीतेची गोष्ट आहे, उर्वशीची आहे, त्यानंतर कुंतीची गोष्ट आहे. अशा वेगवेगळ्या स्त्रियांच्या गोष्टी या पुस्तकामध्ये आहेत आणि 19 कथांचा असा हा संग्रह आहे. वंदना बोकील कुलकर्णी यांनी हे पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. सुरेश एजन्सी प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आपल्याला वाचण्यासोबतच भेट देण्यासाठी सुद्धा उत्तम पुस्तक आहे हे. यानंतर या आठवड्यातलं 5वं पुस्तक ते म्हणजेच गोष्ट पैशा पाण्याची. आपल्या सगळ्यांचाच आवडता विषय तो म्हणजे पैशाचा आणि या पैशाचं नियोजन कसं करावं याबद्दल सगळं सांगणारं हे पुस्तक म्हणजेच गोष्ट पैशा पाण्याची. प्रफुल्ल वानखेडे यांनी हे पुस्तक लिहिलं आहे आणि आत्ताचं सगळ्यात बेस्ट सेलर असं हे पुस्तक आहे. दर महिन्याला हे बेस्ट सेलरच्या कॅटेगरीमध्येच असतं, तर प्रत्येकाने वाचावं असं हे पुस्तक. आणि ही 5 पुस्तकं आणि इतरही अनेक पुस्तकं भावार्थमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या भावार्थच्या कोथरूड शाखेमध्ये, चिपळूणच्या शाखेमध्ये आणि भावार्थ व्हॅनमध्ये सुद्धा ही पुस्तकं उपलब्ध आहेत. तर अशीच पुस्तकं विकत घ्या आणि वाचत राहा. धन्यवाद. तर ही होती आजची टॉप 5 वाचक प्रिय पुस्तकं. खरं तर या आजच्या टॉप 5 मधली मॅक्झिमम पुस्तकं आपण आपल्या आनंदाचं पानच्या माध्यमातून, त्यांच्या लेखकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणलेली आहेत. काहीतरी नवं देऊन जाणारी, वेगळी दिशा दाखवणारी पुस्तकं, अशा सगळ्या पुस्तकांच्या शोधात आम्ही नेहमीच असतो. तसंच लेखकांना तुमच्यापर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्नही सुरूच असतो. त्याला तुमची साथ आवश्यक आहे. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. आम्ही नव्या पुस्तकांच्या आणि नव्या लेखकांच्या शोधात आहोतच. तुम्ही मात्र नवनवीन वाचन करत राहा, वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.